महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि आज संत नामदेव महाराजांची जयंती आहे. ह्याच जयंतीनिमित्त आपण संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. संत नामदेव महाराजांनी भागवत धर्म प्रचाराच्या माध्यमातून पंजाबपर्यंत नेला. भक्ती शिरोमणी संत नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे संत नामदेव महाराज नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रेरणेत आहेत. आपल्या कीर्तनाने पांडुरंगालाही डोलवणारी अशी संत नामदेवांची कीर्तने. संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये नारशी येथे झाला. संत नामदेव महाराजांनी 2500 पेक्षाही जास्त अभंग लिहिलेले आहेत. या सर्व अभंगांचा प्रभाव शीख धर्मावरतीही आपल्याला पाहायला मिळतो. नामदेव महाराज आपल्याला 3 जुलै 1350 ला सोडून गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षातच ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्याप्रमाणे त्यांनी हरिपट आणि अनेक अभंगाचीही सुद्धा रचना केली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 22 ऑगस्ट 1275 मध्ये पैठण येथे झाला. तर ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव होते ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. ज्ञानेश्वर महाराजांच्या 9000 पेक्षा अधिक ओव्या आहेत आणि ह्या सर्व ओव्या 1290 मध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 21व्या वर्षी इंद्रायणी येथे जलसमाधी दिली. संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचे जगद्गुरू म्हणून संबोधले जाते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे लोककवी होते. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मेढ रचणारे संत तुकाराम महाराजच होते. संत तुकाराम महाराजांना विद्रोही बोललं जायचं, कारण की त्यांचे विचार खूप विद्रोही होते आणि ते धर्म आणि जाती यामध्ये वाटल्या जाणाऱ्या लोकांना ते न्याय देण्याचेही काम करत होते. संत तुकाराम महाराजांचा जन्म 21 जानेवारी 1608 मध्ये देहू येथे झाला. तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु सुद्धा मानले जाते.